HOD and Senior Consultant Cardiologist, Kingsway Hospital, नागपूर, आपण मंचावर आपले स्थान ग्रहण करावे. यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने शब्दसुमनांची श्रद्धांजली. स्मरण एका दिलहृदयाचे. दिलरुबा मधुर दिलाचा छेडित राग गोड गीतिका. दिलरुबा मधुर दिलाचा. गोविंद काकांचे स्मरण झाले की दिलरुबा मधुर हा दिलाचा छेडित राग गोड प्रीतीचा हे सूर मनात रुंजी घालतात. त्यांना फार जवळून पाहण्याची संधी मिळाली नाही मला. अवघ्या 4-2 लहानशा भेटी, पण त्यांचे रसिक चोखंदळ व्यक्तिमत्व माझ्या मनात कायम घर करून गेले. आनंदाने जीवनाचा प्रेमळ स्वाद घेत आयुष्य कसे घालविता येते याचा पाठच म्हणजे जणू काही गोविंद. प्रत्येक लहान सहान प्रसंगात आनंद शोधणारी धीरदेणारी नजर त्यांची. दुःखाचे ओझे वाहतानाही एक सुखद दार सुखाच्या हवेचा धोका ते लावून जात असे. उतारीकडे वय गेलेले त्यांच्या कधी लक्षातच आले नाही. किंबहुना म्हातारपणाला त्यांनी शेवटपर्यंतही आपल्याजवळ कधीही फिरकू दिले नाही. चिरतारुण्य ही जगण्याची शैली वृद्धापकाळातही त्यांनी कायम राखली. चिडायचे त्यांनी सोडले नाही. मला आठवतं फार पूर्वी त्यांच्याकडे बरे गोविंद काका आणि पुढे आजारी पडल्यावर मी भेटायला गेल्यावर लिहिलेला त्र्यंबकेश्वराच्या प्रसादातला किसमिसचा गोळा त्यांच्या हातात ठेवताच ते म्हणाले, नाही, तुमच्या हाताने एक किसमिसचा दाणा माझ्या मुखात घाला. मी तसेच केले. त्यांच्या त्या भाव विभोर नजरेत अशी श्रद्धा झळकली. कदाचित हा आपल्या आनंदाकडच्या प्रवासाचा टप्पा असल्याची काहूर त्यांच्या नयनामध्ये तरळत होती.
एवढ्या रसिक प्रेमपिपासू आनंद यात्री मनाचा हा माणूस वकिलीसारख्या वृक्षपेशात कधीच मनापासून रमला नसेल अशी मला खात्री आहे. सोडून गेलेले गोविंद काका हे आपल्या सगळ्यांच्या चिरस्मरणार्थ राहतीलच, परंतु जीवनातली संकट, दुःखाचे ओझे वाहत असताना दिलाचा दिलरुबा मधुर तार चिरून करेल यातसेही ध्रुव मृत्यू ध्रुवं जन्म मृतस्य च जंतु मरण जन्माभ्याम परिभ्रमन्ति चक्रवतः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति. बकुळ वृक्ष सतत सतेज राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पांढरकवडा कोर्टाचे सिनियर डिव्हिजनचे न्यायाधीश माननीय के.पी. पाटील आहेत. त्याचप्रमाणे त्याचे प्रमुख पाहुणे नागपूर शहरानेच नाही तर महाराष्ट्रात नावाजलेले आणि दिवसच्या केसमध्ये नाही तर कोर्टाचे सगळे विचार जे आहेत त्याच्यामध्ये नंबर 1 जे असलेले आणि मिडास हॉस्पिटलचे सर्वा जे आहेत आणि त्यांना असं म्हणता येईल का दिवसच्या क्षेत्रामध्ये नेतृत्व करतात असं सुद्धा म्हणता येईल असे आपले डॉक्टर श्रीकांत मुखेवार सर. त्याचप्रमाणे नागपूर येथील किम्स हॉस्पिटलचे हार्ट स्पेशालिस्ट असून पेशंटच्या हार्टमध्ये जे राज्य करतात असेच म्हणावे त्यांना असे आपले डॉक्टर शैलेंद्र गंजेवार सर. त्याचप्रमाणे चेन्नईवरून आलेले डॉक्टर बेला हॉस्पिटलमधून इतके दूर आलेले तज्ज्ञ आणि सर्व पेशंटची आस्थेने चौकशी करणारे असे डॉक्टर वैभव पाटील सर. त्याचप्रमाणे मिडास हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले अनुभवी डॉक्टर तुषार मडके सर. त्याचप्रमाणे इथं व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले न्यायाधीश वानखेडे सर. तसेच आपणा सर्वांचे लाडके आमच्या कार्यकुटुंबियाशी 5 पिढ्यांपासून संबंध असणारे आपले सर्वांचे हितचिंतक परमस्नेही लोकनेते माजी आमदार अण्णासाहेब पार्वेकर. त्याचप्रमाणे
वकील विशेषतः मला ज्यांचा उल्लेख न करता समोर जाता येणार नाही, जे वकील साहेबांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते आणि जास्त काळ वकील साहेबांचा त्यांच्या सोबत गेलेला आहे, असे ॲडव्होकेट अशोक पाटील सर, ॲडव्होकेट पंकज देशपांडे, ॲडव्होकेट मानकर, ॲडव्होकेट देशमुख सर, ॲडव्होकेट धात्रक सर, पेरकार, असे बरेच आहेत सर्व लेडीज. सर्वांशीच वकील साहेबांचे चांगले संबंध होते आणि ते सर्व उपस्थित आहेत. आणि विशेष मला उल्लेख करावासा वाटतो तो ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट सुरेश देशमुख सर, त्याचप्रमाणे गावातील सर्व उपस्थित व्यापारी वर्ग, तसेच उपस्थित पत्रकार, त्याचप्रमाणे आमच्या सर्व घरातील वकील साहेबांच्या ज्येष्ठ ताई, त्यांचे यजमान, त्याचप्रमाणे दूर दूरून आमच्या घरी आलेले सर्व आपतेष्ट, तसेच वकील साहेबांचे वर्गमित्र, बालमित्र, सवंगडी आणि सर्व स्नेही, त्याचप्रमाणे सर्व बंधू आणि भगिनींनो, आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. ते कार्यक्रम, त्या कार्यक्रमाला आपल्याला त्याचं वर्णन करता येणार नाही, अशा संमिश्र भावनांचा हा कार्यक्रम आहे. आणि ह्या संमिश्र भावनातून आपल्याला या कार्यक्रमाबद्दल एक भाव सांगता येणार नाही. जसं म्हणतात, जीवन ज्यामध्ये पहाटेच्या कोवळ्या किरणांची चाहूल असते, दुपारच्या रखरखत्या उन्हांचे चटकेही असतात, तर कधी भिळभिळणारा श्रावण असतो, तर कधी बरसणाऱ्या अश्रुधारा असतात. जीवन म्हणजे वादळवारा, जीवन म्हणजे शांत किनारा. या कवितेतील एक भाव नाही, तर सर्वच भावांनी आजचा हा कार्यक्रम आपल्याला आपण त्याचा अनुभव घेताना दिसतो आहे. तसा वकील साहेबांचा स्वभाव फारच मनमिळावू होता आणि प्रत्येकाशी त्यांचे संबंध हे फार जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे होते. प्रत्येक व्यक्तीबद्दल त्यांना आस्था होती आणि त्या व्यक्तीबद्दल काहीतरी करण्याची त्यांची धडपड होती. वकील साहेब आपल्याकडे निघून गेले ही मोठी पोकळी आहे, ती पोकळी कधीच करून निघणार नाही, पण त्यांचा आदर्श म्हणा किंवा त्यांना ज्या गोष्टी आवडत होत्या त्या गोष्टी करण्याचा एक प्रयत्न म्हणून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि आपण हे तज्ञ डॉक्टर लोक इथं बोलावलेले आहेत. इथं सर्वच बोलावलेले तज्ञ डॉक्टर हे सुप्रसिद्ध आणि विशेष त्यांचं त्या क्षेत्रातलं विशेषत्व असलेले आहेत. त्यामुळं आपल्याला इथे एक मौल्यवान माहिती मिळणार आहे. विशेषतः हृदय आणि लिव्हर आपल्याला त्यांच्याकडून विशेष मौल्यवान माहिती मिळणार आहे. विशेष म्हणजे आपल्या हृदयाची काळजी आपण कशी घ्यावी आणि आपलं यकृत आपण कसं चांगलं ठेवावं याविषयी ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. ही आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. वकील साहेबांची ट्रीटमेंट घेत असताना या सर्व डॉक्टर्स लोकांनी आम्हाला खूप मदत केली म्हणण्यापेक्षा आपुलकीने वकील साहेबांची उपचार केला, वकील साहेबांची ट्रीटमेंट केली असं आपल्याला म्हणावं लागेल. आम्ही वेळी केव्हाही यांच्याकडे जायचो आणि आमचे लहान लहान प्रश्नसुद्धा आम्ही त्यांना विचारायचो. तरी या सर्व डॉक्टर्सनी आम्हाला कधीही असं म्हणजे मदत न करता पाठवलं नाही. ते प्रत्येक वेळी आमची मदत करत होते आणि वकील साहेबांची ट्रीटमेंट करत होते. वकील साहेब या सर्वांकडे गेले तेव्हा ते पेशंट म्हणून गेले होते, पण पेशंटचे ते डॉक्टर साहेबांचे मित्र कधी झाले हे कळलंच नाही आणि वकील साहेबांचं त्यांच्याशी एक प्रकारचं नातं जुळलं गेलं. त्यांना वकील साहेबांना विशेष म्हणजे डॉक्टर शैलेंद्र केजरीवाल सरांचं फार विशेष होतं. त्यांच्याशी त्यांचं नातं एक वेगळं प्रकारचं निर्माण झालं होतं. त्यांचं सगळंच वेगळं होतं. वकील साहेब तसे हट्टी स्वभावाचे होते, थोडे ते स्वतः
ICU मध्ये होते. तसे ते 2 दिवस कोमात होते आणि तिसऱ्या दिवशी त्यांना होश आला होता. तेव्हा मी डॉक्टर मुखेवारला सांगितलं असं त्यांना होश आलाय. आणि त्यावेळेस डॉक्टर मुखेवार सर तिथं आले आणि त्यांनी वकील साहेबांना विचारलं की साहेब कशा आहात तुम्ही. तर त्यावेळेस वकील साहेब अगदी पूर्णपणे डोळे उघडले, प्रसन्नतेने हसले आणि छान मान हलवून सांगितले, डॉक्टर साहेब मी छान आहे. माझ्या आयुष्यात ICU मधून जस्ट कोमातून बाहेर आलेली व्यक्ती इतक्या पॉझिटिव्हपणे सांगते की मी चांगला आहे डॉक्टर म्हणून, की माझ्या आयुष्यात तर मी पहिलीच केस पाहिली. आणि मला वाटते डॉक्टर लोकांनी सुद्धा की अशी रेअर केस पाहिल्या असतील, फार रेअर केस अशा असतात. त्याचप्रमाणे आम्ही जेव्हा वकील साहेबांच्या तब्येतीत सुधारणा होती, पण नंतर खालावायला लागली, तसं तसं मग आम्हाला इकडं तिकडं दबाव लागायचं. मग आम्ही सगळीकडे चौकशी केली, प्रयत्न केले. तेव्हा आमच्या लक्षात आलं तर आपण अमेरिकेला थोडीशी चौकशी करायला पाहिजे. आणि त्यावेळेस आम्ही तिथं चौकशी केली तर आम्हाला असं कळलं तर अमेरिकेत जाऊन लिव्हर ट्रान्सप्लांट करायची गरज नाही आहे. तर भारतात सर्वात जास्त लिव्हर ट्रान्सप्लांट होतात आणि ते व्यवस्थित होतात आणि त्याच्यासाठी रेला इज द बेस्ट असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि मग आम्ही चेन्नईला रेला हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथं आम्हाला रेला साहेबांची टीम भेटली आणि त्यात मराठी डॉक्टर वैभव पाटील हे भेटले आणि ते आम्हाला तिथं देवासारखं वाटले. वैभव पाटलांना आम्ही तिथं बराच त्रास दिला. वैभव पाटलांच्या केबिनमध्ये केव्हाही जाणं येणं, त्यांची प्रोटोकॉल न पाळता, त्यांचे नियम न पाळता आम्ही जायचो. पण कधीही डॉक्टर साहेबांनी आम्हाला म्हणजे न मदत करता किंवा असं कसं करता असं न म्हणता मार्गदर्शन केलं. आणि मग आमचा प्रवास सुरू झाला. आमच्याच आमच्या नातेवाईकांमध्ये मतांतर सुरू होती, लिव्हर ट्रान्सप्लांट करावा आणि करू नये याच्यासाठी. आणि ते बरंच रेंगाळत चाललं होतं. पण जेव्हा आम्ही चेन्नईला गेलो आणि डॉक्टर वैभव पाटलांच्या टीमनी आम्हाला ते सगळं ज्ञान दिलं, त्यावेळेस आम्ही तो निर्णय घेतला की आपण ट्रान्सप्लांट करायचं आहे. पण ट्रान्सप्लांट करण्यासाठी वेळ झाला होता आणि आपल्याला त्याच्यात यश आलं नाही. यश आलं नाही त्याची आम्ही चिकित्सा केली. आम्ही जेव्हा आमच्या अंतर्गत पाहतो तेव्हा आम्हीच कुठंतरी गिल्टीनेस आम्हाला महसूस करतो आणि आम्हाला खंत वाटते. ती खंत आमची कायमची राहून गेली का आपल्याला अवेअरनेस नसल्यामुळं आपण व्यवस्थित ट्रीटमेंट करू शकलो नाही. त्याचं कारण पण असं होतं का जेव्हा वकील साहेबांना लिव्हरचा त्रास पहिल्यांदा झाला त्यावेळेस डॉक्टर साहेबांनी सांगितलं होतं का हे लिव्हर 17 वर्षापासून खराब होत आहे. आणि 17 वर्षापर्यंत आपल्याला काहीही समजलं नाही. हे म्हणजे आपलं अज्ञान, अवेअरनेस नसणं असंच आहे. आणि त्याच्यानंतर लिव्हर ट्रान्सप्लांटची पण आपल्याला फारशी कल्पना नव्हती. त्याच्याबद्दल बाऊस खूप होता आणि आमच्याच फॅमिलीतून बऱ्याच जणांचा विरोध होता, पण तो सुद्धा प्रेमामध्येच होता. आणि मग लिव्हर ट्रान्सप्लांटबद्दलचा असा बाऊस आमचा निघून गेला, पण बाकीच्या लोकांचाही निघून जावा. आणि असं 17 वर्ष कोणाचा लिव्हर खराब होऊन कुणालाही असं वाईट वाटण्याची वेळ यावी नाही या दृष्टीकोनातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे आता आपल्याला सगळे डॉक्टर मुलाचं मार्गदर्शन करतील आणि त्याच्यानंतर अर्धा तास आपण ठेवलेला आहे तो म्हणजे चर्चासत्र म्हणून किंवा आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत त्याचे उत्तर डॉक्टर लोक देतील. त्याच्यासाठी ठेवलेला आहे आणि वेळेच्या अभावी एकेका प्रश्नाला 2 मिनिट देण्याचं आम्ही ठरवलेलं होतं. त्याचप्रमाणे वकील साहेबांचे सर्वांशी जे संबंध होते त्या संबंधाबद्दल मला एक कविता सांगावीशी वाटते. ती म्हणजे पंथ धर्म जात नाते नाही ज्याचे ठावे ते जाणतात एक प्रेमास प्रेम द्यावे. हृदयात जागणाऱ्या अतिगुण संभ्रमाचे तुटतील कधी हे बंद देश.
आहे आणि योगी साहेबांचे हे सगळे असे रेशमी बंध आम्ही पुढे जपण्याचा प्रयत्न करू. आणि आज या कार्यक्रमानंतर चर्चासत्रानंतर आपण सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यावा ही आपण सर्वांना विनंती करते. आणि आपण सर्वांनी माझं वास्तविक शांतपणे ऐकलं त्याबद्दल आपले आभार मानून आणि माझे डोळ्यावरील शब्दरूपी भावना व्यक्त केल्या. मनातील आभार ओढून आले. धन्यवाद मॅडम. आणि यानंतर सन्मान्य डॉक्टर तुषार वडके सरांचा परिचय करून देते आहे आणि त्यानंतर ते आपणास मार्गदर्शन करते. डॉक्टर तुषार वडके. प्रोफाइल. India towards better healthcare and management, aspiring to work in an environment that provides opportunities for career growth, teaching and learning, and research in the field of hepatology, a trustworthy hepatologist, endoscopist, and liver transplant specialist with 3 years of practical experiences and dedicated work ethics. Education: DM Hepatology, Institute, Liver and Biliary Science, New Delhi. MD Internal Medicine, TNMC, and BYL Nair Hospital, Mumbai. MBBS, Sri Vasantamani Government Medical College, Yavatmal. Experiences: upper gastrointestinal endoscopy, 2000 plus, both diagnostic and therapeutic. Colonoscopy, 500 plus, both diagnostic and therapeutic. ERCP, 50 plus, liver biopsy, 100 plus. Base medicine practice in the outpatient liver diseases management, inpatient liver diseases management, including cirrhosis and its complications. सन्मान्य डॉक्टर तुषार वडके सर मार्गदर्शन करते असे मी आपणास विनंती करते. नमस्कार. आज आपण ॲडव्होकेट गोविंदरावजी काळे जमा झालेले आहे आणि यामध्ये लिव्हर हेल्थबद्दल प्रबोधन करण्यासाठी मला जी संधी मिळाली आहे त्याबद्दल मी काळे त्याच्यावर सगळ्या लोकांचे मी आभार मानतो. पांढरकवड्याबद्दल माझ्या बऱ्याच जुन्या आठवणी आहे. माझे वडील तिथे 5 वर्ष फार्मसी स्कूल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला 5 वर्ष होते, 20 वर्ष आली आणि माझं बालपण जे आहे पूर्ण पांढरकवड्यामध्ये गेलं आणि त्या लोकांमध्ये हे लिव्हरची हेल्थ कशी आपण राखावी याबद्दलचं प्रबोधन करण्यास मला संधी मिळते. त्याबद्दल मी फार आभार. बोलत असतो त्यावेळी 2 भागामध्ये याला आपल्याला डिवाईड करता येईल. एक, जेव्हा व्यक्तीचं लिव्हर हे नॉर्मल आहे त्याला पुढे सिरोसिस यकृताचा परमनंट आजार आहे यापासून कसं वाचवता येईल आणि एखाद्याला जर हा रोग झाला असेल तर त्या रोगामध्ये आपल्याला काय ट्रीटमेंट घ्यावी लागेल आहे किंवा त्याला अजून पुढे ट्रान्सप्लांटपर्यंत न जाता यावे यासाठी आपण काय प्रयत्न करायला पाहिजे या 2 भागामध्ये आपण त्याला डिवाईड करतो. पण मी आज फक्त नॉर्मल लिव्हरला आपण कसं हेल्दी ठेवायचं याबद्दल बोलणार आहे. जास्त शरीरातल्या प्रक्रिया पार पाडण्यामध्ये सक्रिय असतात. त्यापैकी काही महत्त्वाच्या ज्या क्रिया आहेत त्या मी इथे तुम्हाला सांगू इच्छितो. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाचन क्रिया. शरीरामध्ये जेवढं पण अन्न आपण जे खातो ते शेवटी हे लिव्हर व्हायाच उदरमध्ये जात असतं आणि त्याचं पचन करण्याचं क्रिया ही लिव्हर पार पाडते. सिंथेटिक म्हणजे एखादी गोष्ट बनवण्यामध्ये भरपूर सारे प्रोटीन्स म्हणा किंवा जे सगळ्यात महत्त्वाचं प्रोटीन अल्ब्युमिन आहे आणि रक्त गोठण्याचे पदार्थ इम्युनोग्लोबुलिन जे आपल्याला शरीरामध्ये फायटिंग इम्युनिटी देतात असे सगळे पदार्थ हे लिव्हरमध्ये तयार होतात. स्त्रावी क्रिया म्हणजे सिक्रिशन म्हणजे जे पण शरीरामध्ये पित्त बंध हे लिव्हरमध्ये तयार होतं आणि हे पित्त शरीरातले जे काही विषारी पदार्थ आहेत ते बाहेर काढण्यामध्ये मदत करतं. त्याचप्रकारे शरीरातली जी चरबी आहे त्या चरबीला पचन करण्यामध्ये पण हे पित्त मदत करतं. आणि स्टोरेज फंक्शन ग्लुकोज रिग्लायझेशन. आता यकृताचे रोगाचे कारण काय तर जसं तुम्हाला माहितीच आहे ते महत्त्वाचे कारण आहेत जसे की मद्यपान, त्यानंतर
ओबेसिटी म्हणजे मोठापा, हाय कोलेस्ट्रॉल लेवल असतं, काही व्हायरसेस, दोन व्हायरस तुम्ही बघू शकत असाल की हेपॅटायटिस ए आणि ई व्हायरस, हे व्हायरसेस अन्नामधून किंवा खराब पाण्यामधून याचे संक्रमण होण्याचं भीती असते. तसंच दुसरे जे आहेत हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी व्हायरस हे रक्तामधून म्हणजे ब्लडमधून होतात. आणि तसेच काही बिमार आहेत त्यांना ऑटोइम्युन डिसऑर्डर होते. ह्यामध्ये जी आपली स्वतःची इम्युनिटी आहे ती बाहेरच्या एखाद्या रोगाविरुद्ध ॲक्ट करण्याच्या ऐवजी स्वतःच्याच लिव्हरला खराब करते. आणि चौथं जे आणि शेवटचे कारण आहे ते आमच्याकडे आजकाल आम्ही खूप कॉमनली बघत आहे की लोक भरपूर प्रमाणात कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन त्यांची यांचा वापर केल्यामुळे त्यांच्या लिव्हरला इजा होतो. नेक्स्ट, तर लिव्हर याची बिमारी जी आहे ही याचे जे आता मी तुम्हाला सगळे कारणं सांगितले त्या कारणं कुठलंही असो पण ती लिव्हरची जी बिमारी आहे ह्या काही स्टेजेसमधून जातात. ज्यामध्ये तुम्ही पहिलं बघू शकत असाल की नॉर्मल लिव्हर यावरती दारू म्हणा की शुगर म्हणा की तुमचं ऑटोइम्युनची बिमारी म्हणा एखादं औषध म्हणा जे लिव्हरला हानी करणारं. त्यानंतर लिव्हरमध्ये जे टॉक्सिन्स जमा होतात कधी फॅट जमा होतं त्याच्यामुळे फॅटी लिव्हरची स्टेज येते. त्यानंतर हळूहळू लिव्हरचे आहे की हार्ड बनत जातं. एकदम आधी जे एकदम सॉफ्ट असतं लिव्हर नंतर हार्ड बनत जातं त्याला आपण फायब्रोसिसची स्टेज म्हणतो. ह्या स्टेजपर्यंत जर आपण बिमारी जे निदान केलं तर कदाचित तुम्ही बघू शकाल की तिथून रिव्हर्स होण्याचे सुद्धा चान्सेस असतात. पण अनफॉर्च्युनेटली ह्या स्टेजेसमध्ये कुठल्याही पेशंटला त्याची काही सिम्पटम्स दिसत नाही. त्यामुळे ह्या स्टेजमध्ये पकडणं ह्या बिमाऱ्यांना फार अवघड असतं. युजली आपण कुठल्या इतर आजारांसाठी जेव्हा आपण रुटीन आपले चेकअप करतो किंवा रुटीन हेल्थ चेकअप करतो त्यावेळीच अशा बिमाऱ्या ज्या आहेत सहसा पकडल्या जातात. आणि त्यानंतरची जी स्टेज आहे ती आहे सिरोसिस. सिरोसिस ही परमनंट आपण लिव्हरला झालेलं डॅमेज म्हणू शकतो की त्यामध्ये लिव्हर हे अत्यंत हार्ड होऊन जातं आणि त्याची जी कार्यशक्ती आहे ती एकदम कमी होऊन जाते. तर सुरुवातीचे काय लक्षण आपल्याला दिसतात तर युजली थकवा, पोटामध्ये जस्ट डिस्कम्फर्ट, भूक न लागणे. तर ह्या सुरुवातीच्या काही नॉन स्पेसिफिक कंप्लेंट ज्यांना आपण म्हणतो की ह्या अशा प्रकारच्या कंप्लेंटच्या आपल्याला इतर आजारांमध्ये सुद्धा मिळू शकतात. किडनीच्या आजारामध्ये, हृदयाच्या फुफ्फुसाच्या आजारामध्ये. तर त्यामुळे कोणी एखादा पेशंट ह्या कंप्लेंट घेऊन तुम्हाला लिव्हरची बिमारी असं ओळखणं फार मुश्किल आहे. तर जनरल कंप्लेंट जरी असेल तरी आपण एक आपलं जवळपासच्या डॉक्टरकडून आपण एक आपली रुटीन सगळ्या ब्लडच्या चेकअप करायला पाहिजे अशी एक माहिती मिळते. नेक्स्ट, हां, तर काय असे सिम्पटम्स आहे की जे तुम्हाला एक स्पेसिफिकली फॉर वॉर्निंग साईन्स आहेत म्हणजे जे जर तुमच्या पेशंटमध्ये तुम्हाला आढळत असतील तर तुम्ही लगेच तुरंत डॉक्टरांना दाखवायला पाहिजे किंवा हॉस्पिटलाइज व्हायला पाहिजे. तर तो म्हणजे कावीळ जे आपल्याला तो पीलिया. नेक्स्ट, दुसरा आहे मानसिक गोंधळ. नेक्स्ट, तिसरं आहे सिग्निफिकंट वेट लॉस. सिग्निफिकंट वेट लॉस याचा अर्थ की तुमचं जे वजन आहे गेल्या 6 महिन्यात जर तुमच्या नॉर्मल वजनचं 10% जास्त कमी झालं. फॉर एक्झाम्पल एखाद्याचं वजन 60 किलो असेल तर त्याचे 10% म्हणजे 6 किलो. जवळपास येणाऱ्या 6 महिने 6 किलो वजन जर एकदम अचानक कमी झालं तर ती फार गंभीर साईन आहे. पायावरती सुजन, पोटावरती सुजन, त्यानंतर तुमच्या मलाच्या बदलाने जर रक्तस्राव होत असेल किंवा उलटीद्वारे रक्तस्राव होत असेल ह्या सगळ्या वॉर्निंग साईन्स आहेत. या स्पेसिफिकली लिव्हर डिसीजमध्ये आपल्याला आढळतात. यासाठी ॲडमिशनची गरज असते आणि एकदा चांगल्या गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट किंवा हेपॅटॉलॉजिस्टचा सल्ला यामध्ये काम करत असतो. तर काय असे सोपे उपाय, 4 सोपे उपाय आहे की ज्यामध्ये तुम्ही ह्या स्टेज नॉर्मल लिव्हर सोडूनच्या स्टेजमध्ये जाण्यापासून रोखू शकता. तर पहिला आहे संतुलित आहार. तर या अर्थामध्ये संतुलितचा अर्थ असा आहे की कुठलीही गोष्ट जास्त नको किंवा कुठलीही गोष्ट कमी नको. तर तुम्ही जे पण अन्न खाता त्याबद्दल अन्न जे आहे हे तुमच्या छोट्या आकारापासून जाऊन त्यामधून
कुठल्या ना कुठल्या प्रकारे पचनगुण हे लिव्हरमधून जातच. त्यामुळे जे पण तुम्ही खाता त्याचा लिव्हरवर नक्की जो आहे इम्पॅक्ट असतो. त्यामुळे तुम्ही काय तुमच्या आहारात निवड करता त्यानुसार तुमची बिमारी जी आहे ही डिसाईड होते. याच्यामध्ये जे युजली काय तुम्ही खायला पाहिजे, तर असं काही स्पेसिफिक हीच गोष्ट खाल्ली की तुम्ही लिव्हर चांगला नाही असं कोणती स्पेसिफिक गोष्ट नाही नसतं. परंतु नॉर्मली आपण जे म्हणतो जसे की ताजी फळे, ताजी भाज्या ज्यामध्ये युजली अँटीऑक्सिडंट जास्त असतात, तसेच कडधान्य, गहू, ज्वारी, ओट्स यामध्ये फायबर जास्त असतं. फायबर युजली एकदम सडनली तुमच्या शरीराची ग्लुकोज वाढण्यापासून रोखतं, तसंच एकदम चरबीसुद्धा बनवून देत नाही. त्यानंतर प्रोटीन्स हे व्हेजिटेरियन सोर्सने किंवा नॉन व्हेजिटेरियनचं कुठलेही घेऊ शकतात. लोकांचे वेगळे धार्मिक कारण असतात, त्यामुळे त्यांच्या सोयीनुसार जे पण प्रोटीनचा सोर्स त्यांना वापरायचा आहे त्यानुसार वापरतात. पण प्रोटीन हे फार महत्त्वाचा अन्नामधला घटक असतो, कारण आपल्या शरीरातली प्रत्येक सेल जो प्रत्येक बॉडीमध्ये ज्यापासून बनली आहे ती सगळ्या बनण्यासाठी प्रोटीनची फार आवश्यकता असते. आणि या प्रोटीन बनण्याचं काम हे लिव्हर बजावत असतं, त्यामुळे ते फार महत्त्वाचं आहे. आणि निरोगी प्रकारची चरबीचे पदार्थ म्हणजे त्याला आपण पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असं म्हणतो, जे की युजली ऑलिव्ह ऑइल, अक्रोड, बदाम, चांगलं ऑइल जे असतं त्यामधून हे निरोगी चरबी आपल्याला मिळत असते. जर तुम्ही एखाद्या वेळी काय खायला पाहिजे हे जरी लक्षात ठेवलं नाही तर तेवढं काही फरक पडणार नाही, परंतु काय खायला नको हे फार महत्त्वाचं आहे, एस्पेशली लिव्हरच्या बिमारीमध्ये. तर ह्यामध्ये तेलकट तळलेले पदार्थ, युजली आपले जे फ्राईज केलेले पदार्थ आहेत ही लोक वारंवार एकच एक तेल वापरतात, त्याच्यामुळे ते तेल एकदम सॅच्युरेट होऊन जातं. आणि हे लिव्हरची बिमारी म्हणा, हार्टची बिमारी म्हणा, कोलेस्ट्रॉल, ओबेसिटी या सगळ्या गोष्टींचं कारणीभूत मुख्य म्हणून हे तेलकट आणि तळलेले पदार्थच सध्याच्या काळामध्ये आहेत. नेक्स्ट जे आहे प्रक्रिया केलेले अन्न, पॅकेट फूड, म्हणजे ज्यामध्ये भरपूर प्रकारचे कृत्रिम जे रसद्रव्य वापरले जातात त्यांना स्टोअर करायसाठी किंवा त्यांना बनवण्यासाठी, तर हे सुद्धा तुम्ही अवॉइड केले पाहिजे. त्यानंतर साखरयुक्त पदार्थ, कारण जी आपल्या शरीरामध्ये कॅलरी बनते, जी एक्स्ट्राची एनर्जी बनते ती युजली जे इझिली अवेलेबल शुगरचे पदार्थ आहेत, म्हणजे जसं पेढे किंवा साखर झाले की खाल्लं की लगेच ते पोटामध्ये सडनली ग्लुकोज वाढवतं. आणि बॉडीला जितकं काम आहे तितकं ते ग्लुकोज वापरल्यानंतर जे उरलेलं एक्स्ट्रा कॅलरीज आहे ती बॉडी साठवून ठेवते आपल्या पोटामध्ये. तर म्हणून तुम्ही बघत असाल की जास्त करून लोकांची जरी बाकी शरीर यष्टी बारीक असेल परंतु त्यांचे पोट भरपूर वेळा बाहेर आले असतात, कारण ती एक्स्ट्रा स्टोअर झालेली कॅलरी ही पोटामध्ये आणि लिव्हरमध्ये साठवल्या जाते. तसेच कोल्ड्रिंक, जसं ह्या मिठाई पदार्थामध्ये ग्लुकोज असतं प्रोटीन्समध्ये आणि बाकी आखरीच्या याच्यामध्ये फ्रुक्टोजचं जास्त प्रमाण असतं. ही सुद्धा जे आहे हे एक्स्ट्रा कॅलरीज करून पोटामध्ये साठवल्यामुळे लिव्हरला नुकसान करतो. आणि महत्त्वाचं म्हणजे मद्यपान. आता कोणी लोक विचारतात की बाबा आम्ही फक्त बिअरच घेतो सर त्याच्याने लिव्हरची बिमारी होतात, तर तिथे आतापर्यंतचे पुरावे एव्हिडन्स आहेत त्याच्यामध्ये असं माहिती पडलं की कुठल्याही प्रकारचं अल्कोहोल आणि कितीही क्वांटिटीचं अल्कोहोल हे हानिकारकच आहे. याचं उदाहरण द्यायचं म्हटलं की तुम्ही आता कोविडचं संकल्प बघितलं असेल, कित्येक तरी लोक वॅक्सिन याच्या आधी बोलत आहे तर कित्येक तरी असे लोक होते म्हणजे इथे आपल्या जी सभा यामध्ये हार्डली बोटावर बोलणाऱ्याचे लोक होते की ज्यांना कोविडचा आजार झाला नाही, परंतु त्यांच्याच परिवारामध्ये काही लोक दगावले सुद्धा असतील. तर काय असं होतं की एका सेम कोविडची बिमारी ज्यामुळे काही लोक त्यांना म्हणून सुद्धा काही झालं नाही किंवा बाकी लोक ज्यांना इतकी सिरियस झाली आणि ते दगावले. तर प्रत्येकाचं जेनेटिक मेकअप असतं वेगळं वेगळं असतं. तसंच दारूच्या संदर्भात सुद्धा आहे. एखाद्याला भरपूर लोक हे पण म्हणतात आमच्या ओळखीचा हा व्यक्ती आहे की त्याला तो खूप वर्षानुवर्षापासून दारू पिलाय परंतु त्याला त्याच्या लिव्हरला काही झालं नाही, त्याला काही झालं, परंतु असं जरूर नाही. प्रत्येकाचा जेनेटिक मेकअप वेगळा असतो. एखाद्या व्यक्तीला येणाऱ्या 1 ते 2 वर्षात सुद्धा ती दारू पूर्णपणे नुकसान करू शकते, तर एखाद्याला थोडा उशिरा करू शकते. परंतु सांगायचं तात्पर्य हे आहे की कुठल्याही प्रकारची दारू आणि कितीही क्वांटिटीमध्ये, एस्पेशली ज्यांच्या लिव्हरमध्ये फॅट प्रमाण आहे, फॅटी लिव्हर आहे, त्यांनी सहसा कुठल्याही प्रकारचं
मद्यपान जे आहे ते टाळायला पाहिजे. आणि नेक्स्ट आहे की हायड्रेशन, पाणी भरपूर प्या. लिव्हर जसं मी तुम्हाला सांगितलं इतके सारे काम करते, जवळपास 500 किंवा त्यापेक्षा जास्त. ती एक फॅक्टरी आहे नवीन तयार करण्याचा. तुम्ही बघत असाल की आपल्या इकडे फॅक्टरीमध्ये जे पण घाण वस्तू बनते ती सगळी साफ करायची असते. त्यासाठी आपल्याला याच्यात बघतो की ते नाल्यामध्ये सोडतात, पाण्यामध्ये सोडतात, सगळी घाण होतं. तसं जितकं तुम्ही पाणी पद्धती आपल्या शरीरामध्ये जी सगळी घाण बनते ती पित्ताद्वारे जी आहे बाहेर निघण्यास मदत होते. त्यासाठी म्हणून तुम्हाला आपल्या शरीराला आपल्या लिव्हरला व्यवस्थित हायड्रेशन ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. आता मी तुम्हाला काही लिव्हर डिटॉक्स हा आजकाल भरपूर कन्सेप्ट आलेला आहे की आणि भरपूर सारे पदार्थ या नावाखाली अवेलेबल आहेत की जे असे सांगतात की हे पदार्थ घेतल्याने तुमचं लिव्हर एकदम डिटॉक्स होईल. ॲक्च्युली लिव्हर जे आहे हे स्वतः त्याचं कार्य आहे की आपल्या शरीराला डिटॉक्स करणं. त्या लिव्हरला डिटॉक्स करायची अशी काही गरज नाही आहे. तुम्ही फक्त व्यवस्थित आहार घेतला, एक्सरसाइज केली आणि जे काही पदार्थ आहेत जे लिव्हरला हानिकारक आहे जसे की अल्कोहोल यांना दूर ठेवलं तरी तुमचं लिव्हर व्यवस्थित राहू शकतं. त्याला डिटॉक्स करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे जे पदार्थ आहेत ते करण्याची गरज नाही. भरपूर जागी असं म्हणतात की हळद म्हणा किंवा मिल्क मिसळ म्हणजे दूध वगैरे हे लिव्हर हेल्थसाठी हे जर त्याचं जास्त प्रमाणात सेवन केलं तर ते लिव्हर ठीक करण्यात मदत करतं. पण असं काही पुरावा म्हणजे त्याच्याबद्दल काही स्टडी आहे, काही पुरावे आहेत की ते ठीक करू शकतो. परंतु ते इतक्या प्रमाणात हे नाही आहे की त्याला आपण एखादा डॉक्टर रिकमेंड करेल की तुम्ही घ्यायलाच पाहिजे म्हणून. तर सांगण्याचं तात्पर्य कुठल्याही प्रकारचे ॲडव्हर्टाइजमेंट आधी न जाता तुम्ही कुठल्याही प्रकारचे असे प्रॉडक्ट्स घ्यायला नाही पाहिजे. उलटा आम्ही हे बघत आहेत आजकाल की अशा प्रकारच्या प्रॉडक्ट्स घेतल्यामुळे लोकांच्या लिव्हरला हानी जास्त झालेली आहे. कारण हे प्रॉडक्ट जे आहे गव्हर्नमेंटच्या रेग्युलेशनमध्ये नाही आहे, त्यांचे जे टेस्टिंग असतात त्याच्यामध्ये पास न होता ते सरळ मार्केटमध्ये आलेले आहेत. त्यामुळे त्यांचा लिव्हरला धोका जास्त होतो. वेट लॉसचे प्रॉडक्ट्स जास्त करून जे आहेत की भरपूर लोक वेट लॉससाठी प्रॉडक्ट घेतात आणि आमच्याकडे कावीळ किंवा काही लोकांचं लिव्हर इतकं डॅमेज होतं की त्यांना ट्रान्सप्लांटची सुद्धा गरज पडते किंवा त्यांना ट्रान्सप्लांटच्या अभावी मृत्यू सुद्धा पडलेले असे लोक आहेत. त्यामुळे अशा प्रॉडक्ट्सचे तुम्ही नाही करून जाऊ नये. अजून एक आम्ही भरपूर असताना असं ऐकतो की लोकांना असं एक मनामध्ये हे आहे की इकडं लिव्हरचं बिमारी झालं की ती बिलकुल प्रकारे ठीक होते. हे मान्य आहे सिरोसिस हे रिव्हर्सेबल नाही आहे, पण त्याला आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. जशी शुगरची बिमारी जर एक वेळा झाली की ती आयुष्यभरासाठी राहते, तर तुम्ही त्याची गोळी घेतली, इन्सुलिन घेतली की ती कंट्रोलमध्ये राहते. त्याच प्रकारे लिव्हरचं आहे की त्याचा तुम्ही इकडं सिरोसिस झालं तर कंट्रोल होतो. स्पेशली एखाद्याला लिव्हरची बिमारी अल्कोहोलमुळे आहे तर दारू सोडल्यानंतर 10 पैकी 8 व्यक्तीचा जो आहे कावीळ म्हणा किंवा त्याचे झालं लिव्हरची डॅमेज म्हणा भरपूर प्रमाणात कंट्रोलमध्ये येऊ शकतो. तसंच फॅटी लिव्हरमध्ये सुद्धा जर तुम्ही तुमचं BMI 18 ते 25मध्ये मेंटेन करत असाल तर भरपूर चान्स आहे की तुमच्या लिव्हरमध्ये साठवलेले एक्स्ट्राचं फॅट लिव्हरमध्ये झालेला डॅमेज हा भरपूर प्रमाणात रिव्हर्स होऊ शकतो. नेक्स्ट व्हायरसमुळे झालेला हेपॅटायटिस, तर ह्यांना टाळण्यासाठी अवैध ड्रग्सचा इस्तेमाल जे की IV ड्रग्स आपण म्हणतो, अवैध संबंध हे सगळे टाळायला पाहिजे. यामधूनच जे आहे हे आजार पसरतात. आणि आजकाल 2 असे हेपॅटायटिस आहेत जसे की हेपॅटायटिस A आणि हेपॅटायटिस B. ह्या 2 अशा लिव्हरच्या बिमारी आहेत की ज्याबद्दल वॅक्सिन सुद्धा अवेलेबल आहे. हेपॅटायटिस Bचं तर वॅक्सिन आजकाल गव्हर्नमेंटनी आपल्या वॅक्सिनेशन प्रोग्राममध्ये सुद्धा इन्क्लूड केलेला आहे. त्यामुळे कदाचित येणाऱ्या काळात आपण हा आजार निर्मूलन होताना बघू. एक्सरसाइज तर फारच महत्त्वाचा रोल आहे याच्यामध्ये म्हणतो. तुम्ही असं म्हणा की एखादी गोष्ट जर साठत आहे आपल्या याच्यामध्ये त्याला आपल्याला समजा फक्त अन्न कमी चांगलं अन्न गोल न घेता आणि फॅटी अन्न न खाता जर फक्त ती साठवलेली वस्तू काढायची बाहेर तर तसं नाही. त्याला तर तुम्हाला काढायचं त्यांना जी एक्स्ट्रा कॅलरी आहे ती तुम्हाला बर्न करावं लागेल. तर त्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज करणं फार आवश्यक आहे. एक्सरसाइज केल्याने भरपूर सारे फायदे आहेत जसे की तुमची ओव्हरऑल जी लिव्हरला
सप्लाय होणारी पोषक तत्वे वाढतात, तुम्हाला लिव्हरची चरबी कमी होते, ओव्हरऑल शरीराची चरबी कमी होते, तुमची शुगर, ओबेसिटी, रिस्क फॅक्टर्स हे सुद्धा कंट्रोलमध्ये येतात. म्हणजे तर किती एक्सरसाइज करायला पाहिजे असं की जनरल रिकमेंडेशन आहे, पण माणसाने कमीत कमी आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये साठी पूर्ण 24 तासातून कमीत कमी 30 मिनिटं तरी स्वतःसाठी काढायला पाहिजे. आणि त्यांना महत्त्वाचं म्हणजे त्यांची प्रत्येकाची आपली एक शरीराची कार्यक्षमता वेगळी असते. एखाद कोणाला आर्थरायटिसचा प्रॉब्लेम असतो, गुडघ्यांचा प्रॉब्लेम असतो. तर अशा लोकांनी सुद्धा त्यांना होईल एवढी एक्सरसाइज तरी रोजची करायला पाहिजे. त्यासाठी आम्ही भरपूर असं बघितलं की येणाऱ्या काळामध्ये हळूहळू त्यांची वर्किंग कॅपॅसिटी वाढत जाते आणि हळूहळू ते लोक अगदी चांगली त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होत जाते. तर ओव्हरऑल त्यांचं सगळ्यांचं सारांश सांगितलं म्हटलं तरी जर योगाची जर तुम्हाला व्यवस्थित हेल्थ सुधारायची असेल तर महत्त्वाचं म्हणजे तुमचा आहार व्यवस्थित असायला पाहिजे. आहारमध्ये काय घ्यायचं यापेक्षा काय नाही घ्यायचं याचा तुम्ही जास्त महत्त्वाने ठेवलं पाहिजे. त्यामध्ये अल्कोहोल आणि चरबी, जास्त चरबी असणारे पदार्थ हे तुम्ही टाळायला पाहिजे. आणि जे पण आजकाल लिव्हर डिटॉक्सच्या नावाखाली भरपूर सारे जे प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत ते माझ्या पद्धतीने कधी यूज करू नये. तुम्हाला लिव्हर जर चांगला ठेवायचा असेल तर तुम्हाला एक चांगला आहार, चांगला व्यायाम आणि जे मद्यपान हे टाळायला तर माझं एक सांगतो. थँक्यू.